पहुंचाए जाते हैं. आपल्या जीवनाचा प्रवास कर्मापासून सुरू होतो, पण जेव्हा हे कर्म धर्माशी जोडले जाते तेव्हाच त्याला योग्य दिशा मिळते. धर्माचं पालन करताना आपल्याला जाणवू लागतं की हे जग म्हणजे केवळ एक माया आहे, जी आपल्याला सत्यापासून दूर ठेवते. या मायेचा पडदा सारण्यासाठी आपल्या मनात सत्याप्रती श्रद्धा असणं आवश्यक आहे, कारण श्रद्धेशिवाय माणूस पुढचं पाऊल टाकू शकत नाही. जेव्हा ही श्रद्धा अधिक घट्ट होते तेव्हा तिचं रूपांतर ईश्वराप्रती असलेल्या निस्सीम प्रेमात म्हणजे भक्तीमध्ये होतं. आणि शेवटी जेव्हा भक्त स्वतःला पूर्णपणे ईश्वराला अर्पण करतो तेव्हा त्याच्या हृदयात ज्ञानाचा प्रकाश पडतो, ज्याद्वारे त्याला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची आणि मोक्षाची अनुभूती मिळते. आणि आज आपण याच प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत, ज्ञान. आपण सगळेच माहितीच्या महासागरात जगत आहोत, पण ज्ञान म्हणजे फक्त माहिती गोळा करणं आहे का? भगवद्गीता, उपनिषद, संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञान या शब्दाला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. आजच्या चर्चेत आपण हाच धागा पकडणार आहोत. ज्ञानाचा खरा अर्थ काय, ज्ञानी माणसाची लक्षणं कोणती, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या धकाधकीच्या जीवनात तो मार्ग आपल्याला कसा सापडू शकतो, यावर आपण जरा सविस्तर बोलूया. तर मग सुरुवातच मूळ प्रश्नापासून करूया. जेव्हा आपण ज्ञान म्हणतो तेव्हा ते माझ्या मोबाईलमध्ये असलेल्या माहितीपेक्षा वेगळं कसं आहे? माझा फोन तर जगातल्या कुठल्याही गोष्टीची माहिती सेकंदात देऊ शकतो. हाच तर आजच्या युगातला सगळ्यात मोठा गोंधळ आहे, नाही का? आपण माहितीलाच ज्ञान समजू लागलो आहोत. बरोबर. खरं तर ज्ञान म्हणजे केवळ काय आहे हे जाणून घेणं नाही, तर मी कोण आहे याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं. माहिती बाहेरून आत येते, ज्ञान आतून उगम पावतं. अच्छा, म्हणजे ज्ञान हे एक प्रकारचं रिअलायझेशन किंवा साक्षात्कार आहे. अगदी बरोबर. यालाच आत्मज्ञान म्हणतात. आणि या ज्ञानाची पहिली पायरी म्हणजे विवेक. विवेक? हो, विवेक म्हणजे फक्त चांगलं वाईट ओळखणं नाही, तर नित्य आणि अनित्य म्हणजे काय शाश्वत आहे आणि काय क्षणभंगूर आहे यातला फरक ओळखण्याची क्षमता. याचं एखादं सोपं उदाहरण देता येईल का, म्हणजे रोजच्या जगण्यातलं? नक्कीच. समजा आपण सिनेमा बघायला जातो, तेव्हा पडद्यावरच्या हिरोच्या दुःखाने आपण दुःखी होतो, त्याच्या आनंदाने खुश होतो. हो, होतोच. आपण त्या पात्राशी इतके एकरूप होतो की आपण प्रेक्षक आहोत हेच विसरून जातो. विवेक म्हणजे अचानक आठवण होणं की अरे, मी तर खुर्चीत बसलेला प्रेक्षक आहे, मी ते पात्र नाहीये. आपल्या आयुष्यात शरीर, मन, विचार हे त्या पडद्यावरच्या पात्रासारखे आहेत आणि आत्मा हा तो साक्षी, तो प्रेक्षक आहे. हा फरक जाणवणं म्हणजे विवेकाची जागृती. वाव, हे खूपच सोपं करून सांगितलं. म्हणजे ज्ञान हे दृष्टिकोन बदलण्याबद्दल आहे. अगदी. मग ज्ञानेश्वर माऊलींनी जे म्हटलं आहे की अहंकार गळून पडतो, त्याचा संबंध याच दृष्टिकोनाशी आहे का? थेट संबंध आहे. जोपर्यंत आपण स्वतःला पडद्यावरचं पात्र समजतो तोपर्यंत अहंकार असतो, पण ज्या क्षणी आपल्याला कळतं की आपण केवळ साक्षी आहोत, शुद्ध चैतन्य आहोत, त्या क्षणी मीपणाचा म्हणजे अहंकाराचा फुगा फुटतो. आणि ज्ञानाची सर्वोच्च अवस्था कोणती असेल तर ती आहे समत्व, म्हणजे सर्व प्राणी मात्रांमध्ये तोच एक ईश्वरी अंश पाहणं. मग कोणी मित्र, कोणी शत्रू, कोणी लहान, कोणी मोठं, हा भेदच उरत नाही. हा भेद उरत नाही हे ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रत्यक्षात खूप कठीण आहे. अर्जुनासमोर तर त्याचे आप्तेष्टच शत्रू म्हणून उभे होते. तिथे तर हा भेद खूप मोठा होता. मग गीतेने ज्ञानाचा मार्ग कसा दाखवला? तुम्ही बरोबर मुद्द्याला हात घातला. गीतेतील ज्ञान हे कुठल्या तरी शांत आश्रमात बसून दिलेलं नाहीये. नाही. ते दिले युद्धभूमीच्या मध्यभागी, अत्यंत गोंधळलेल्या मनस्थितीत असलेल्या अर्जुनाला. म्हणूनच ते आजही तितकंच महत्वाचं आहे. श्रीकृष्ण ज्ञानाला एक शस्त्र म्हणतात. शस्त्र म्हणजे ज्ञानाचा उपयोग लढण्यासाठी करायचा आहे, हो, पण बाहेरच्या शत्रूंशी नाही, तर आतल्या शत्रूंशी. मोह, भीती, दुःख, आसक्ती हे आपले खरे शत्रू आहेत. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, न हि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. या जगात ज्ञानासारखं पवित्र काहीही नाही. ते अग्नीसारखं आहे, जे कर्माची फळं आणि आपल्या मनातले सगळे दोष जाळून टाकतं. जेव्हा अर्जुनाला हे ज्ञान झालं की आत्मा अमर आहे आणि शरीर नश्वर, तेव्हा आप्तेष्टांना मारण्याचं दुःख आणि भीती कमी झाली. अच्छा, म्हणजे ज्ञानामुळे अनासक्ती येते. पण अनासक्तीचा अर्थ भावनाशून्य होणं असा होतो का? मग तर आयुष्य खूप कोरडं वाटेल. नाही, हा एक मोठा गैरसमज आहे. अनासक्ती म्हणजे भावनाशून्य होणं नव्हे, तर भावनांच्या आहारी न जाणं.
ओके. सुखात हुरळून न जाणं आणि दुःखात खचून न जाणं. समुद्राच्या पृष्ठभागावर लाटा येतात जातात, पण खोलवर समुद्र शांत असतो. ज्ञानी माणसाचं मन त्या समुद्रासारखं स्थिर होतं. तो भावना अनुभवतो, पण त्या लाटा त्याला बुडवू शकत नाहीत. आणि याच स्थिरतेतून ती एकत्वाची दृष्टी येत असावी, जिथे सगळे सारखे दिसू लागतात. अगदी बरोबर. कारण एकदा का हे ज्ञान पक्क झालं की बाहेर दिसणारी नावं, रूपं, पदं ही सगळी वरवरची लेबलं आहेत. आणि आतून आपण सर्व एकाच चैतन्याने जोडलेले आहोत. तेव्हा भेदभाव टिकू शकत नाही. ज्ञानी माणूस मग विद्वान ब्राह्मण आणि रस्त्यावरचा कुत्रा यांच्यात भेद करत नाही. खरंच. हो, कारण त्याला दिसतं की दोघांमध्येही तोच एक ईश्वरी अंश आहे. ही एक खूप क्रांतिकारी कल्पना आहे बरं का. हे खरंच क्रांतिकारी आहे. पण गीतेतील ही भाषा थोडी तात्विक, थोडी बौद्धिक वाटते. मला आठवते ज्ञानेश्वर माऊलींनी याच ज्ञानाला रसाळ आणि आपल्या रोजच्या वागण्यात आणून ठेवलाय. अगदी. माऊली हे ज्ञानाचे प्राध्यापक नव्हते, ते ज्ञानाचे कवी होते. त्यांनी ज्ञानाला हृदयाचा विषय बनवला. गीतेच्या 13व्या अध्यायातली ज्ञानी माणसाची लक्षणं त्यांनी इतक्या सोप्या शब्दांत सांगितली आहेत की ती थेट आपल्या वागण्याला भिडतात. त्यातलं पहिलं लक्षण आहे अमानित्व, म्हणजे विनम्रता. पण मला नेहमी प्रश्न पडतो की ज्ञानालयावर तर माणसाला गर्व व्हायला हवा, मग विनम्रता का? कारण खरं ज्ञान झाल्यावरच माणसाला कळतं की आपण या विराट अस्तित्वाचा किती छोटासा अंश आहोत. अच्छा. गर्व येतो तो अर्धवट ज्ञानामुळे. ज्याला समुद्राची खोली कळते तो आपल्या घागरीतल्या पाण्याचं प्रदर्शन करत नाही. माऊली म्हणतात, ज्ञानी माणूस हा फळांनी लगडलेल्या झाडासारखा असतो, जो नेहमी जमिनीकडे झुकलेला असतो. आणि अदंभित्व म्हणजे काय? दांभिक नसणं. हो, म्हणजे जे आत आहे तेच बाहेर असणं. कोणताही दिखाऊपणा नाही, कोणतीही बतावणी नाही. ज्ञानी माणूस जे बोलतो तेच जगतो. त्याची कथनी आणि करणी एक असते. आणि तिसरं, सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे अहिंसा. फक्त शारीरिक हिंसा नाही, बरोबर? हो. माऊली म्हणतात, मनाने, शब्दाने किंवा वागण्याने दुसऱ्याच्या मनाला दुःख होईल असं काहीही न करणं ही खरी अहिंसा. ही ज्ञानाची खरी कसोटी आहे. तुमचं ज्ञान कितीही मोठं असो, पण तुमच्या बोलण्याने जर कोणी दुखावत असेल तर ते ज्ञान पोकळ आहे. आणि माऊलींनी बरं का ज्ञान आणि भक्तीला कधीच वेगळं केलं नाही. त्यांचं ते प्रसिद्ध वचन आहे ना, ज्ञानदेव म्हणे सगुण हेची ध्यान. निर्गुण हे जाणं पूर्ण ज्ञान. अगदी. म्हणजे ईश्वराच्या सगुण रूपावर प्रेम करता करता, त्याची भक्ती करता करता, तोच ईश्वर चराचरात भरलेला आहे, तो निर्गुण आहे हे जाणणं हेच ज्ञानाचं पूर्णत्व आहे. त्यांनी ज्ञानाचा कोरडा बौद्धिक मार्ग टाळून भक्तीचा ओलावा असलेला रसाळ मार्ग दाखवला. ते आणखी मागे उपनिषदांपर्यंत जातं का? कारण ब्रह्मविद्या हा शब्द मी ऐकला आहे. नक्कीच. उपनिषद म्हणजे या ज्ञानाची गंगोत्री आहे. त्यांना वेदांत असंही म्हणतात, म्हणजे वेदांचा अंतिम सिद्धांत. आणि तो सिद्धांत काय आहे? तो सिद्धांत आहे अहम ब्रह्मास्मी. मीच ते परमतत्व आहे. एक मिनिट. मीच ब्रह्म आहे हे म्हणणं म्हणजे तर अहंकाराचं शिखर वाटतं. वरवर पाहता तसंच वाटेल, पण इथे मी म्हणजे हा देह किंवा हे मन नाही. अच्छा. इथे मी म्हणजे आपल्या आत असलेलं शुद्ध चैतन्य, तो साक्षी भाव. उपनिषद सांगतात की आपला हा खरा मी आणि या ब्रह्मांडाला चालवणारं चैतन्य यात काहीही फरक नाही. हे जाणणं म्हणजे ब्रह्मविद्या. पण हे सोपं नसावं. नाही. त्यासाठी त्यांनी 4 गोष्टींची तयारी सांगितली आहे, ज्याला साधना चतुष्टय म्हणतात. त्या कोणत्या 4 गोष्टी आहेत? पहिली आहे शमदम, म्हणजे मन आणि इंद्रियांना ताब्यात ठेवणं. दुसरी तितिक्षा, म्हणजे आयुष्यात येणारे सुख, दुःख, मान अपमान शांतपणे सहन करण्याची ताकद. तिसरी आहे मुमुक्षुत्व, म्हणजे या बंधनातून मुक्त होण्याची तीव्र तळमळ. आणि चौथी श्रद्धा, गुरु आणि शास्त्रांवरचा विश्वास. ही तयारी झाली की ज्ञानाचे 3 टप्पे सुरू होतात. म्हणजे ही एक प्रकारची अभ्यास पद्धतीच आहे. हो, तुम्ही याला अध्यात्माची वैज्ञानिक पद्धत म्हणू शकता. पहिला टप्पा श्रवण, म्हणजे सद्गुरूंकडून सत्य काय आहे हे लक्ष देऊन ऐकणे. ठीक आहे. दुसरा मनन, ऐकलेल्या गोष्टीवर खोलवर विचार करणे, तर्क करणे, शंका विचारणे. आणि तिसरा आणि अंतिम टप्पा निधिध्यासन, ज्या सत्यावर विचार केला त्याचं ध्यान करून त्याला प्रत्यक्ष अनुभवात आणणं. माहितीचं रूपांतर अनुभूतीत होण्याची ही प्रक्रिया आहे.
हे सगळं खूप गहन आहे आणि हजारो वर्षांपूर्वीचं आहे. मला आश्चर्य वाटतं की या ज्ञानाला आधुनिक काळात कोणी सोपं करून सांगितलं का? कुणीतरी या ज्ञानाला मंदिरातून आणि ग्रंथांमधून बाहेर काढून सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडलं का? हो, नक्कीच. आणि हे काम स्वामी विवेकानंदांनी केलं. अच्छा. विवेकानंदांची खासियत ही होती की त्यांनी वेदांताला एक व्यावहारिक, एक प्रॅक्टिकल रूप दिलं. ते म्हणायचे, जोपर्यंत तुम्ही स्वतः अनुभव घेत नाही, तोपर्यंत तुमचं ज्ञान म्हणजे केवळ दुसऱ्यांची मतं आहेत. त्यांच्यासाठी अनुभव हेच खरं ज्ञान होतं. म्हणजे केवळ वाचून किंवा ऐकून पंडित होण्याला त्यांच्या लेखी काहीच किंमत नव्हती. अजिबात नाही. उलट ते ज्ञानाला एक आंतरिक शक्ती मानत होते. आणि या शक्तीचा सर्वात मोठा आविष्कार त्यांनी शिवभावे जीवसेवा या सूत्रात मांडला. वा. यामागचा विचार खूप सुंदर आहे. जर तुम्हाला हे ज्ञान झालं असेल की प्रत्येक जीवात तोच शिव, तोच ईश्वर आहे, तर मग त्यांची सेवा करणं हीच खरी भक्ती आणि हाच खरा धर्म ठरतो. वा. पण जे ज्ञान, भक्ती आणि कर्म यांना त्यांनी एकाच धाग्यात ओवलं. हो, आणि हाच त्यांचा राजयोग होता. ते म्हणायचे की एका परिपूर्ण आयुष्यासाठी आपल्याला मस्तक, हृदय आणि हात या तिन्हींची गरज आहे. मस्तक म्हणजे ज्ञान, हृदय म्हणजे भक्ती आणि हात म्हणजे कर्म. त्यांच्या मते ज्ञानाशिवाय कर्म आंधळं आहे आणि भक्तीशिवाय ज्ञान कोरडं आहे. त्यांनी अध्यात्माला सामाजिक जबाबदारीशी जोडलं. आजच्या काळात याची खूप गरज आहे. आपण माहितीच्या युगात जगतो आहोत, जिथे एका क्लिकवर जगातली कोणतीही माहिती मिळते. पण तरीही माणसं जास्त तणावात, जास्त गोंधळलेली का आहेत? कारण आपण माहिती आणि ज्ञान यातला फरक विसरलो आहोत. गुगल तुम्हाला सांगू शकेल की ध्यान कसं करायचं, पण ते तुम्हाला ध्यानातून मिळणारी शांती देऊ शकत नाही. खरंय. तो अनुभव तुम्हाला स्वतःच घ्यावा लागतो. आजच्या मानसशास्त्रात ज्याला माइंडफुलनेस किंवा सेल्फ अवेअरनेस म्हणतात, ते दुसरं-बिसरं काही नसून आपल्या परंपरेतील साक्षीभाव आहे. म्हणजे स्वतःच्या विचारांकडे त्रयस्थपणे पाहणं. अगदी. तुम्ही तुमचे विचार नाही, तर तुम्ही त्या विचारांना पाहणारे आहात, ही जाणीव म्हणजेच ज्ञान. आणि गंमत म्हणजे आता आधुनिक क्वांटम फिजिक्स सुद्धा सांगतंय की हे संपूर्ण जग ऊर्जेच्या स्तरावर एक आहे आणि सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. अरे वा. हेच तर हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषींनी अद्वैत या संकल्पनेतून सांगितलं होतं. हे सगळं ऐकल्यावर आता मनात एकच प्रश्न येतो, हा ज्ञानी होण्याचा मार्ग नेमका कसा आहे? यासाठी काय करावं लागतं? ही 1-2 दिवसांची गोष्ट तर नक्कीच नाहीये. नाही, ही एक साधना आहे, एक प्रवास आहे. भगवद्गीतेने याचा एक व्यावहारिक मार्ग सांगितला आहे. पहिली पायरी आहे बुद्धीचा उपयोग करणे, म्हणजे विवेकाने विचार करणे. ठीक आहे. काय खरं आहे, काय खोटं आहे, हे सतत स्वतःला विचारणं. आणि दुसरी पायरी, इंद्रियांवर ताबा मिळवणं. हे तर सगळ्यात कठीण वाटतं. कठीण आहे, पण अशक्य नाही. इंद्रिय निग्रह म्हणजे इंद्रियांना दाबून टाकणं नव्हे, तर त्यांना योग्य दिशा देणं. आणि यासाठी तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गुरूंकडे समर्पण. 3 गोष्टींनी मिळतं. प्रणिपात म्हणजे विनम्रता, परिप्रश्न म्हणजे जिज्ञासा, मनातल्या सगळ्या शंका विचारायच्या, आणि सेवा. सेवेने मन शुद्ध होतं. पण या सगळ्यासाठी संसार सोडून हिमालयात जायची गरज आहे का? अजिबात नाही. गीता तर निस्वार्थ कर्मावरच भर देते. तुम्ही जे काही काम करत असाल, ते फळाची अपेक्षा न ठेवता एक कर्तव्य म्हणून करा. असं केल्याने तुमचं चित्त, तुमचं मन शुद्ध होतं आणि अशा शुद्ध मनातच ज्ञानाचा प्रकाश सहज पडतो. यासोबतच श्रद्धा हवी. श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्यालाच ज्ञान मिळतं. आणि शेवटचा टप्पा. आणि शेवटी रोज थोडा वेळ ध्यान आणि एकाग्रतेसाठी काढणं. मनाला स्थिर करून स्वतःच्या आत डोकावणं हा ज्ञानाच्या प्रवासाचा अंतिम टप्पा आहे. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट माझ्या मनात अगदी स्पष्ट झाली आहे. गीतेपासून ते विवेकानंदांपर्यंत सगळ्यांनी एकच सांगितलंय की ज्ञान म्हणजे केवळ माहिती गोळा करणं नाही, तर स्वतःच्या खऱ्या स्वरूपाला ओळखणं आहे. बरोबर. हे काहीतरी मिळवण्याबद्दल नाही, तर जे आपल्याकडे आधीपासूनच आहे ते शोधण्याबद्दल आहे. अगदी. आणि या ज्ञानाचा अंतिम परिणाम काय हेही समजून घ्यायला हवं. ज्ञानी माणूस म्हणजे ज्याने खूप ग्रंथ वाचले आहेत असा नाही, तर ज्ञानी तो ज्याच्या वागण्यातून शांती, डोळ्यातून समता आणि हृदयातून करुणा ओसंडून वाहते. त्याला मग संपूर्ण जग ब्रह्मरूप दिसू लागतं. जसं ज्ञानेश्वर महाराज पसायदानात म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो. अगदी. त्याच्यासाठी जगातला दुष्टपणा संपून जातो
कारण त्याला प्रत्येक माणसात, मग तो चांगला असो वा वाईट, तोच एक ईश्वरी अंश दिसू लागतो. द्वेष करायला कोणी उरतच नाही. ही ज्ञानाची सर्वोच्च अवस्था आहे. या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय. ग्रंथ सांगतात की ज्ञानी व्यक्तीला सर्वत्र ईश्वर दिसतो. आपण सगळ्यांनी मिळून फक्त एका दिवसासाठी हा प्रयोग करून पाहिला तर? उद्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये, मग तो आपला आवडता माणूस असो किंवा नावडता, तोच एक ईश्वरी अंश पाहण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर जगाकडे आणि स्वतःकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनात काय बदल होऊ शकेल? विचार करायला हरकत नाही.